फुले शौर्याने लिहिली इतिहास गाथा, असा हा जनता राजा माझ्या, त्याच्या चरणी झुकविते माथा, त्याच्या चरणी झुकविते माथा. मी भाषण सादर करण्यासाठी जयश्री इंगोले हिला आमंत्रित करते. जयश्री शिंगारे. जगदंब जगदंब, दिला तर दणकाच, मोडला तर मनकाच, बोलली तर एकदाच आणि झुकली तर मुद्राच, तोही फक्त आणि फक्त छत्रपती शिवाजी महाराजांना. हर हर महादेव आवाज सुटला, मुघलांच्या कपाळावर घाम फुटला, मावळ्यांच्या कडकडल्या तलवारी, मुघल पळती माघारी. शिवबा शिवबा, तुम्ही जर अजून 10 वर्ष जगला असतात ना, तर मुघलांनी सुद्धा भगवाच फडकवला असता. अरे रुद्राचा अवतार तो वाघाचा ठसा होता, अरे रुद्राचा अवतार तो वाघाचा ठसा होता. विचारा त्या सह्याद्रीला आणि विचारा त्या सागरी लहरींना, माझा राजा कसा होता, माझा शिवबा कसा होता. विजय सारखी तलवार चालवून गेला, निधड्या छातीने हिंदुस्थान हलवून गेला. वाघ नखेने अफजल खानाचा कोतळा पाडून गेला, मुठभर मावळ्यांना घेऊन हजारो शैतानांना नडून गेला. स्वर्गात गेल्यावर देवांनी ज्याला झुकून मुजरा केला, असा एक मर्द मराठा माझा राजा होऊन गेला, असा एक मर्द मराठा माझा शिवबा होऊन गेला. ओम बोलल्याने मनाला शांती मिळते, साई बोलल्याने मनाला शक्ती मिळते, राम बोलल्याने पाप मुक्ती मिळते आणि जय शिवराय बोलल्याने आम्हाला 100 वाघांची ताकद मिळते. अरे जिथे शिवभक्त उभे राहतात तिथे बंद पडते भलभल्यांची मती, अरे जिथे शिवभक्त उभे राहतात तिथे बंद पडते भलभल्यांची मती. अरे मरणाची कोणाला भीती, आदर्श आमचे राजे शिवछत्रपती, आदर्श आमचे राजे शिवछत्रपती. सर्वप्रथम सर्वांना शिवजयंतीच्या भगव्या शुभेच्छा. ना चिंता ना भीती, ज्यांच्या मनामध्ये राजे शिवछत्रपती. भगवे झेंड्याची चमक बघ, स्वाभिमानाची आग आहे, भगवे झेंड्याची चमक बघ, स्वाभिमानाची आग आहे. घाबरतोस कोणाला वेड्या, तू तर शुभांचा वाघ आहे, तू तर शुभांचा वाघ आहे. ज्यांचे नाव घेतात सळसळते रक्त, अशा शुभांच्या मी बघतो. महाराजांनी आपल्या चरित्रामध्ये एक चाल परत नाही वापरली आणि एक माणूस पुन्हा नाही वापरला. बघा, जीवा माला तुम्हाला प्रतापगडावर भेटेल, तो तुम्हाला पन्हाळ्यावर दिसणार नाही. पन्हाळ्यावर तुम्हाला बाजीप्रभू दिसेल, तिथे तानाजी असणार नाही. तानाजी तुम्हाला कोंढाण्यावर दिसेल, तिथे मुरारबाजी भेटणार नाही. मुरारबाजी तुम्हाला पुरंदरवर भेटेल, तिथे येसाजी असणार नाही. येसाजी तुम्हाला कर्नाटकात दिसेल, तिथे नेताजी असणार नाही. प्रत्येक प्रसंगात नवा माणूस, हे महाराजांच्या नियोजनाचं सर्वात मोठं वैशिष्ट्य आहे. थोर तुमचे कर्मची जाऊ, उपकार कधी न भेटणार. चंद्र सूर्य असेपर्यंत नाव तुमचे न मिटणार. श्वासात रोखणी वादळ, डोळ्यात रोखली आग, देव आमचा छत्रपती एकटा हिंदू वाघ. हातात धरली तलवार, छातीत भरले पोलाद. धन्य धन्य हा महाराष्ट्र, धन्य हे आपले महाराज, धन्य हे आपले महाराज. एक प्रसंग सांगते. फक्त 100 मावळे घेऊन महाराजांनी रमजानच्या दिवशी लाल मालावर छापा टाकला. शाहिस्ता खान डेरा टाकून बसला होता. महाराजांनी छापा टाकल्याचं कळताच शाहिस्ता खान सुटला पळाला लपला. कुठं? बायकांच्या गर्दीत. कारण त्याला माहितीये की शिवाजी महाराज कधीच बाई माणसाला हात लावत नाही. आपल्याला जगायचं असेल, वाचायचं असेल तर सगळ्यात सुरक्षित जागा म्हणजे बायकांची गर्दी. शिवाजी महाराजांना कळालं की शाहिस्ता खान बायकांच्या गर्दीत लपला आहे. शिवाजी महाराज स्तब्ध झाले. हालचाल नाही, चावल नाही, श्वास मंद, अतिमंद. काय विश्वास होता शत्रूला महाराजांवर, त्यांच्या चारित्र्यावर. नाही आले महाराज पुढे. शाहिस्ता खानाला वाटलं हालचाल नाही, चावल नाही, श्वासांचा आवाज देखील नाही. बहुतेक राजे गेले राजे. आणि शाहिस्ता खान बायकांच्या गर्दीतून बाहेर निघाला. महाराजांना चावल लागली. शाहिस्ता खान पळ सुटला आणि महाराजांची तलवार शाहिस्ता खानाच्या बोटावर पडली. महाराजांना वाटलं गर्दनच कापली याची, पण जीवावरचं बोटांवर बेतलं. शाहिस्ता खानाला आपली बोटं गमवावी लागली. थोड्याच वेळात गोंधळ शांत झाला. शाहिस्ता खानाची बहीण त्याच्याकडे पळत आली आणि म्हणाली, भाईजान भाईजान कुछ कीजिए, भाईजान मेरी बेटी गायब है, भाईजान कुछ कीजिए. तेवढ्यात शाहिस्ता खान तिला म्हणाला, तुझ्या पोरीला जर शिवाजी महाराजांच्या कोण्या मावळ्यांनी परवलं असेल तर निश्चिंत राहा, शिवाजी महाराज तुझी पोटच्या पोरीसारखी काळजी घेतील. अरे काय विश्वास होता शत्रूला महाराजांवर, त्यांच्या चारित्र्यावर. म्हणून म्हणेल वही हिंदू है जो अल्लाह को भगवान समझेगा, वही मुसलमान है जो भगवान को रहमान समझेगा. यही संदेश है गीता का, यह पैगाम है कुरान का. इंसान तो वो है जो मेरे शिवबा के विचारों पे चलेगा, जो मेरे शिवबा के विचारों पे चलेगा. शेवटी जाता जाता एवढंच म्हणेल, सागराचं पाणी कधी हटणार नाही, माऊलीची माया कधी
कधी तुटणार नाही, सागराचं पाणी कधी आटणार नाही, माऊलीची माया कधी तुटणार नाही. हा जन्म काय, हजार जन्म झाले तरी नाथ शिवरायांचं कधी सुटणार नाही, नाथ शिवरायांचं कधी सुटणार नाही. तुमचं आमचं नातं काय, जय जिजाऊ जय शिवराय.